कळवण स्वर्गीय ए.टी. पवार यांना 88व्या जयंतीनिमित्त अभिवादन। दळवट येथील शक्तीस्थळावर स्वर्गीय ए.टी. पवार समर्थकांची गर्दी। कळवण सुरगाणा मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणासह इतर विविध मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत कसमादेला सुजलाम सुफलाम करणाऱ्या पाणदेव माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार यांच्या 88व्या जयंतीनिमित्त दळवट येथील शक्तीस्थळावर आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार व ए.टी. पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष ऋषिकेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दळवट येथील शक्तीस्थळी अभिवादन करण्यात आले। यावेळी कळवण नगरपंचायतचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवडी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, शेतकरी संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष देविदास पवार, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, आदिवासी सेवक डी.एम. गायकवाड, दळवटचे सरपंच लक्ष्मण पवार, बाजार समिती संचालक शीतलकुमार अहिरे, ज्ञानदेव पवार, भिलादाजी पतसंस्थेचे चेअरमन महेंद्र हिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कुंदन हिरे, मनोज देवरे, विजय सिरसाट, सोमनाथ सोनावणे, राजू पाटील, चेतन बिरार, कडू पाटील, राजेंद्र पगार, रिपाई तालुका अध्यक्ष बापूसाहेब जगताप, अशोक पवार, कळवणचे माजी सरपंच एकनाथ जगताप, अशोक पवार, सुरेश ढुमसे, गोकुळ गावित, वसंत गावित, रवींद्र गांगुर्डे, दीपक खैरनार, अमित देवरे, विशाल वाघ, विशाल आहेर, मीनाताई भोये, कमल पवार, भारती गावित, सुनीता पवार, कावेरी गावित, विजय जाधव, शशिकांत हिरे, सोमनाथ सोनावणे, उमेश सोनावणे, शांताराम बागुल, कुणाल अमृतकार, शिवाजी चौरे, विठोबा बोरसे, प्रभू जाधव, रमेश पवार, नाना पवार आदीसह हितचिंतक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संपादक खुशाल देवरे, कळवण। स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांची 88वी जयंतीनिमित्त आज दळवट येथे त्यांच्या स्मृतीस्थळावर आपल्या मतदारसंघाचे आमदार नितीनभाऊ पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्रीताई पवार आणि तालुक्यातील स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांवर काम करणारे सर्व कार्यकर्ते आज दादासाहेबांना त्यांच्या या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मी 1995 पासून ते आतापर्यंत सुमारे 30 वर्षे दादासाहेबांचं काम अगदी जवळून पाहिलं आहे। म्हणजे मी 30 वर्षापासून दादासाहेबांच्या तालमीत तयार झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दादांचं कामाचं 2 तास बी बोललो तरी कमी पडेल एवढं कार्य दादांसाहेबांचं आहे। आज महाराष्ट्रात सांगोल्याचे आमदार गणपतराव पाटलानंतर सर्वाधिक वेळा निवडून येणाऱ्या आमदारांमध्ये आमदार ए.टी. पवार साहेबांचं नाव घेतलं जातं। म्हणजे सुमारे 8 वेळा सलग आमदार म्हणून त्यांनी राहिले, 4 वेळा त्यांनी मंत्रिपद भोगले आहेत आणि त्यांनी जो कळवण मतदारसंघाचा विकास केला, थोडक्यात कळवण, सटाणा, मालेगाव म्हणजे कसमादे, तो अजूनही लोक विसरलेले नाहीत आणि ते विसरण्यासारखं त्यांचं काम नाही। त्यांच्या काळात, त्यांच्या कालावधीत अर्जुन सागरसारखं धरण झालं। त्या धरणाचं महत्त्व आणि त्या धरणाला अर्जुन सागर नाव शासनानं दिलं, त्यावरूनच आमदार ए.टी. पवार साहेबांची म्हणजे त्यांचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं। पवार साहेबांनी ज्या आपल्या मंत्रिपदाच्या काळात किंवा आमदारकीच्या काळात कधी असं कोणत्याही गावात किंवा भागात असा भेदभाव केला नाही। ते पूर्वी काय होतं, पवारसाहेब म्हटले का तोच पक्ष आहे, यापूर्वी असं पक्ष नव्हता आणि आताही नाही। ते आजही आमच्या कळवण मतदारसंघातील जनता ही ए.टी. पवार हाच पक्ष, तसं पवार घराण्याला मानणारा हा मतदारसंघ आहे। थोड्या मागच्या विधानसभेत थोडीफार फेक नेगेटिव्ह पसरल्यामुळे थोडंफार गडबड झाली, परंतु आता लोकांच्या लक्षात आलं आहे की ए.टी. पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज नितीनभाऊ पवार हे सुद्धा आपल्या मतदारसंघाचा विकास करीत आहेत। आपल्या नाशिक जिल्ह्यात आमदार नितीनभाऊ पवार यांनी सर्वाधिक निधी मिळवला, त्यामुळे तसं ए.टी. पवार साहेबांचं काम होतं तसंच आमदार नितीन पवार साहेबांचं काम आहे। आज या ठिकाणी स्मृतीस्थळ आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ए.टी. पवार साहेबांना एक पुन्हा
आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. ती स्थळ या दळवट कर्मभूमी असलेल्या या कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा यांच्याबरोबरच या पूर्ण उत्तर महाराष्ट्राचे भगीरथ असलेले कैलासवासी E.T. पवार साहेब यांची आज 28व्या जयंतीच्या निमित्ताने आज साहेबांना या शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी साहेबांवरती प्रेम करणारे सर्व पक्षीय, सर्व विचारधारेचे सर्व मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी आलेली आहे. जो काही कळवण सारखा आदिवासी भाग, त्याच्यात या दळवट सारख्या अतिदुर्गम ठिकाणी एका साध्या गरीब शेतकरी कुटुंबात साहेबांनी जन्म घेऊन अतिशय उच्च असं शिक्षण त्या काळात प्राप्त केलं. साहेबांना त्यांच्या तरुणपणात त्या काळातील सर्व वरिष्ठ धैर्यशील राजेंसारखे असे सगळे मातब्बर मंडळीच्या मार्गदर्शनाने आणि कळवण तालुक्यातील काही जाणकार मंडळींच्या माध्यमातून साहेबांचा राजकीय प्रवास साधारण 1968 या साली जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला. आणि आम्ही मग आमचं जे काही तरुणपण असतं त्या वयात साहेबांच्या कामावर भाळून आम्ही सुद्धा आमच्या शिक्षणाच्या कॉलेज जीवनातच साहेबांच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन या क्षेत्राकडे आकर्षित झालो. आणि साहेबांचं काम जवळून बघण्याची जी संधी आली तर त्याच्यात जो काही आजचा कळवण आहे, सुरगाणा आहे, देवळा आहे, जो आज आपण चौफेर विकास जो बघतो, याच्यात स्वर्गीय कैलासवासी E.T. पवार साहेबांची साधी राहणी आणि हा तालुक्यातल्या गरीब माणसाला प्रवाहात आणण्यासाठी, गरीब शेतकरी तो कुठल्याही समाजाचा असो, याच्यासाठी अहोरात्र केलेलं काम आम्ही उघड्या डोळ्यांनी जे बघितलं. साहेबांचा जो सहवास आहे त्या सहवासाने झपाटून ह्या तालुक्याला आपल्याला जो विकासाचा रथ साहेबांनी चालू केलेला तो पुढेही चालू ठेवण्यासाठी आम्ही सगळे लहान कार्यकर्ते प्रयत्न करीत आहोत.